नमस्कार मित्रांनो. पालकत्व हा शब्द अलीकडेच लोकप्रिय झाला असला तरी हा पूर्वापार चालत आलेला एक संस्कार आहे. नैसर्गिकपणे येणारी मुलांची जबाबदारी घेत माणसं पालकत्वाचं कर्तव्य वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चोखपणे निभावत आलेली आहेत. मग आधुनिक काळात त्याची इतकी चर्चा कशासाठी? आपल्या प्रिय पाल्याचे संगोपन कसे करावे हे मोठे प्रश्नचिन्ह नवपालकांसमोर उभे आहे. अर्थात माहितीच्या विस्फोटाच्या या काळात पालकांना मार्गदर्शन करणाऱ्या साहित्याची काही कमतरता नाही. ही साधने काही अंशी मदत देखील करतात, परंतु त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात आणखी गुंतागुंत निर्माण करतात, हेही तितकेच खरे. विशेषतः पाल्य ज्या वेळेला शाळेत जाऊ लागतो व जगाशी पहिल्यांदाच त्याचा संपर्क येतो, त्यावेळी त्या पाल्याकडून येणारे प्रश्न, सोबतच्या इतर पालकांचे निर्णय आणि पालकांच्या अपेक्षा या साऱ्याचा मेळ काही बसत नाही. आणि म्हणून हा गुंता सोडवण्यासाठी आपल्याला एका जाणकार सोबत्याची गरज भासते. मग पालकत्वाची चर्चा आहे कशासाठी? ती आवश्यक आहे का? यातून आपण नक्की काय साधणार आहोत? मला वाटतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळवणार आहोत. पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती, तिचे फायदे तोटे, नातेसंबंधांमधला ओलावा आता कितपत उरला आहे? टेक्नोसॅव्ही होताना आपण यंत्रवत्तर वागत नाही ना? आजचा कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे स्क्रीन टाईम. या प्रश्नानं तर फारच रौद्ररूप धारण केलेलं आहे. बहुतेक सगळीच मुलं आज या स्क्रीनच्या आहारी गेलेली आहेत आणि त्यांना यातून बाहेर कसं काढायचं याविषयी विचार होण्याची नितांत गरज आहे. मुलांशिवाय ओस पडलेली मोकळी मैदानं, मैदानी खेळही आभासी पद्धतीने खेळणं, काळाच्या ओघात मागं पडलेलं डोंगरापलीकडचं अदृश्य मामाचं गाव, गुरु आणि शिक्षक परंपरा आणि त्याला नाविन्यपूर्णतेची सांगड, अशा अनेक संस्कृती संस्कारांच्या तरलतेचे धागे उलगडून त्यांची वीण समजून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नाला बालमेंदू मानसशास्त्राचा आधार घेणार आहोत. मुलांची भावनिक बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, मेंदूचा विकास यापासून तर त्यांच्यासाठी कोणतं बोर्ड निवडावं, कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा, परीक्षेच्या वेळी मुलांशी संवाद कसा साधावा, इथपर्यंत अनेक प्रश्न आपण हाताळणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आजच्या काळामध्ये आव्हान आहे ते म्हणजे लैंगिक शिक्षणाचं. प्रौढांच्या संदर्भातील स्पर्शज्ञान, शिस्त असे अनेकविध प्रश्न आपल्याला पालकत्वाच्या प्रवासात पडत असतात आणि त्याची उत्तरं इथे आपल्याला मिळू शकतील. शालेय जीवनात आपल्याला असं लक्षात येतं की जे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे, त्याच्यापैकी मुलांना राग का येतो, विद्यार्थ्यांना शिस्त का लागत नाही, मुलं खोटं का बोलतात, मुलं मोबाईल गेम्समध्ये का अडकतात, मुलं हिंसक का होतात, मग मुलांची भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवावी, शाळा निवडताना कुठलं बोर्ड घ्यावं, सिंगल पॅरेंटिंग कसं हाताळावं, मुलांना कशा आणि कुठल्या गोष्टी सांगाव्यात, अंधश्रद्धा आणि भूताखेतांच्या गोष्टी का सांगू नयेत, मुलांची भाषा आणि उच्चार कसे सुधारावे, मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करावा, मुलांची अभ्यासाची तयारी कशी करून घ्यावी, परीक्षेच्या वेळेस मुलांना कसं वातावरण द्यावं, मुलांना स्टेजवर बोलायला कसं शिकवावं, तर असं अनुभवसंपन्न पालकत्व कसं असावं, या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळतील. तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पालकत्वाच्या प्रवासात पडलेल्या सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं मिळवा. नमस्कार, धन्यवाद.